हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊ निजो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच भगवान पिता रात्रेहि शरदोत्फुल्ल मल्लिकाः वीक्षरन्तु मनश्चक्रे योगमायामुपाश्रिताः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितला सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे आज पौर्णिमाच आहे आणि याच अश्विन पौर्णिमेला भगवंतांनी रासलीला केलेली आहे. रासलीला भगवंताची सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची प्रेमाची आविष्कृती आहे. प्रेमाचा उत्सव आहे. हा प्रेमोत्सव आहे. हा भक्तीचा उत्सव आहे. आणि ही रासलीला म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी झालेलं मिलन आहे. जीवाचं शिवाशी झालेलं मिलन आहे. आणि त्यामुळे पौर्णिमेचा दिवस भगवंतांनी यासाठी निवडला की पूर्ण चंद्र या वेळेला विकसित झालेला असतो. 16 कलांचा चंद्र आणि कला अमृतवर्षिणी अशा प्रकारचा हा क्षण. लौकिक जीवनामध्ये तर चंद्राच्या पासून आपल्याला अमृत मिळतं हेही खरंच आहे. पण चंद्राचं अमृत, चंद्रामृत जे आहे त्यापेक्षाही भगवंताचं लीलामृत, भगवंताचं अधरामृत, भगवंताचं जे सहवासाच्या दृष्टिकोनातून भगवंतांनी जी बासरी वाजवली, मुरली वाजवली ते नादामृत सर्वात श्रेष्ठ होतं. आणि म्हणून भगवंतांनी फुल्ल माल्लिका, हा सगळीकडे फुलं फुललेली होती. वनराजी सगळीकडे पसरलेली, सुगंध सगळीकडे वायू वाहत होता. आणि शरदोत्फुल्ल मल्लिका, हा शरद ऋतू, हा शरद ऋतू आहे. शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कणकोवळे ते वेचिती मनमोवाळे चकोर तलगे. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे शरद ऋतू यामध्ये जे चांदण आहे ते चांदण आपल्याला अमृतकारक ठरतं, अमृतमय ठरतं. शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कणकोवळे. पण हे कुणाला कळतं? चकोर तलगे. चकोराचे जे लहान लहान पिलं आहेत ते ज्या सूक्ष्मतेने, ज्या संवेद्य पातळीवर आणि जितक्या अत्यंत प्रेमाने ग्रहण करतात तशी प्रेम ग्रहण करण्याची आपली पात्रता निर्माण झाली पाहिजे. ज्ञान ग्रहण करायचे पण ते ज्ञान खसवस करून ग्रहण करता येत नसतं. ज्ञानासाठी सुद्धा नम्र व्हावं लागतं. म्हणून भगवंताच्या या लीलेमध्ये आपण जर नम्र झालो तर आपल्याला या लीलेचं तात्पर्य कळतं. नाही तर भगवंताची ही लीला आपल्याला लौकिक दृष्टीने विचार केला तर लोक म्हणतात का हो देव या गोपींबरोबर रममान कसे झाले? एवढे ईश्वर असून सुद्धा त्यांनी परदारागमन कसं केलं? अशा प्रकारचे प्रश्न परीक्षितीने सुद्धा विचारलेला आहे. तो आपल्याच मनातला प्रश्न विचारलाय. पण हा लौकिक तार्किक हा व्यवहार नाही, हा भावनिक व्यवहार आहे. आणि भाव हा कसा ग्रहण करावा लागतो ते इथं भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे. शब्द, शब्दातला अर्थ, अर्थातलं तात्पर्य, तात्पर्यातला संकेत जर कळाला तर हे कळतं. माऊलींनी म्हटलंय की माझी ज्ञानेश्वरी तुम्हाला शब्दाने कळणार नाही, नाहीतर ज्ञानेश्वरी वाचायची शब्दार्थ वाचायचा, ही ज्ञानेश्वरी नसते. का तर त्याच्या पलीकडे कुठेतरी ज्ञानेश्वरीचा अर्थ आहे. आणि जर आम्हाला हा कळायचा झाला तर भावज्ञ, भाव जाणला पाहिजे. हा भाव जर जाणला नाही तर ही गोष्ट मुकी आणि बहिर्याची होईल. मुक्याने बोलावं आणि बहिर्याने ऐकावं. का म्हणले मुका? काय बोलला मुका?
तो मुकान बोलला कसा? हो बोलला, आणि हा तर बहिरा होता, त्याला कसं ऐकू आलं. तेव्हा हे जसं निरर्थक आहे, त्याप्रमाणे जर आपण भाव ग्रहण केला नाही तर हे निरर्थक आहे. या ठिकाणी मुकुंदराजांनी एका ठिकाणी म्हटलंय की जसं आपण केळ खातो, केळ खाताना काय करतो? साल बाजूला काढतो आणि मधलं केळ खातो. ही शब्दाची सालडी, शब्द हे साल आहे, साल. अर्थ महत्वाचा आहे, म्हणून शब्दाची सालडी बाजूला करून रसरूप गोडी, रसरूपी गोडी ग्रहण केली पाहिजे. रस पासून रास शब्द तयार झाला, रस पासून रास. कारण जसं आपण दशरथ पासून दाशरथ झालं, हे जसं झालं, वसुदेव पासून वासुदेव हा जसा शब्द तयार झाला, तसाच रस पासून झालं, म्हणून त्याला रास म्हणायचं. जे रसापासून झालं, वसुदेवापासून झाला म्हणून वासुदेव, रसापासून झाला म्हणून रास. म्हणून रासक क्रीडा ही रसक क्रीडा आहे. कोणते रस आहेत? अहो, नवरसा भरवी सागर, उचित रत्नांचे आगर. 9 रस या ठिकाणी आलेले, सगळ्या प्रकारचे रस एकत्र झालेत, सगळे आलेत, सगळ्या प्रकारचे रस आलेत. करुण आलाय, शृंगार आलाय, शांत आलाय, राग आलाय, क्रोध आलाय, सगळे आलेत, मूर्छा, सगळ्या प्रकारचे रस या ठिकाणी एकत्रित झालेत. आणि शृंगार रस, भगवंतानी शृंगार रसाला महत्व दिले आणि शेवटी शांत रसामध्ये त्याचं परिवसान केलेलं आहे. शृंगाराचा माथा शांत रसा बसवीन असं माऊलींनी म्हटलंय. शृंगाराचा माथा शांताची, शांताची या घरा, तेथ अद्भुत आला पाहुणेरा. हे शांताचं घर आहे, शांतीचं स्थान आहे, तिथे अद्भुत पाहुणा म्हणून आलेला आहे. शृंगार आलाय, अद्भुत आलाय, भयानक आलाय, सगळ्या प्रकारचे रस या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. आणि भगवंत हा मुळातच रसरूप आहे. भगवंत हा रसरूप आहे. कारण वेद सांगतो रसो वै सहा. रस कोण आहे? तो रस आहे, भगवान रस आहे. आणि रस ग्रहण करावा लागतो. रस नुसता पाहून चालत नाही, रस ग्रहण करावा लागतो. आणि रस ग्रहण करायचं असेल तर आपल्याला तेवढं ज्ञान असावं लागतं. नाहीतर काय गाणं चाललंय, भीमसेन जोशीचं गाणं चाललंय, वा 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 वा, पण समोर काही नाही. गाण्यातलं न कळणारा औरंगजेब बसलाय. औरंगजेबाला गाण्यातलं काही कळत नव्हतं, म्हणजे गाण्यातलं काही कळत नाही, काय चाललंय म्हणजे आऊ नुसतं. अरे तुला गाण्यातला जर रस कळला नाही, त्यातला राग कळला नाही, रागिणी कळल्या नाही, आलाप कळले नाही, ताना कळल्या नाही, तर तुला काय करायचंय गाण्यातलं? गाण्यातला रस मिळत नसतो. म्हणून त्याला पात्रता लागते. म्हणून आपण म्हणतो तानसेन नाही झालं तर निदान कानसेन व्हा. कान आपले तयार व्हायला पाहिजे, याला पात्रता म्हणतात. या ठिकाणी ही पात्रता कशी निर्माण करायची? ही पात्रता म्हणजे काय? या ठिकाणी ईश्वराकडे जाण्यासाठी सुद्धा पात्रता प्राप्त करून घ्यावी लागते. आणि म्हणून प्रसिद्ध भागवत सांगणारे डोंगरे महाराज ते वर्णन करून सांगायचे. ते म्हणायचे की जर आपल्याला रासलीलेत प्रवेश करायचा आहे तर आपल्याला पात्रता प्राप्त करून घेतली पाहिजे. कोणती पात्रता? ते म्हणतात रासलीलेत प्रवेश करायला आधी गोवर्धन आणि पूतना वध, गोवर्धनाचं धारण आणि पूतनेचा वध. पहिल्यांदा पूतनेचा वध करा. पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. आपल्या अंतःकरणातली अपवित्र भावना काढून टाका. आपल्या अंतःकरणातली जी अपवित्र पाप वासना आहे ती पूतना आहे. वासना ही पूतना आहे. वासना, पाप वासना ही पूतना आहे. ती आधी मारून टाका. आधी पूतना, पूत म्हणजे पुण्य. देव सुद्धा घाणीत कसा बसेल हो? आपण तर स्वच्छता अभियान सुरू केलंय, मग देव काय घाणीत बसेल का? आधी तुमच्या मनातली घाण काढून टाका. मनातली घाण म्हणजे वासना. भक्तीतून भावना प्रगटते आणि ही भावना वाढीस लागते. गोवर्धन, वाढवा भावना. तुमच्या मनातली भक्ती भावना नुसती बारीक नको, ती वाढली पाहिजे. आणि जशी जशी ती वाढत जाईल तसं तसं वध आणि गोवर्धनाचं धारण झालं पाहिजे. रासक्रीडेत शिरायचं तर आधी चित्तशुद्धी झाली पाहिजे, भक्तीची वाढ झाली पाहिजे. म्हणून ते म्हणतात ही जी रासक्रीडा आहे त्याला आपण रासपंचमी